नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्वाद संपन्न या मराठी यूट्यूब चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत लग्नाच्या पंक्तीत मिळते तशी बुंदी घरच्या घरी। चला तर बघूया बुंदी घरच्या घरी कशी बनवायची। त्यासाठी मी इथे एक बाउल घेतलाय, बाउलवर चाळणी ठेवून घेतली आणि त्यात 1 वाटी बेसन पीठ घेतलंय। बारीक बेसन पीठ आहे हे चाळून घ्यायचं, म्हणजे बॅटर बनवताना गाठी होत नाहीत, एकसारखं होतं चाळून घेतल्यावर आपलं पीठ। आता इथे आपलं बेसन पीठ चाळून झालंय। मस्त एकसारखं झालंय पीठ आपलं। आता याच्यामध्ये पाणी घालून मिश्रण बनवून घेऊ याचं। थोडं थोडंच पाणी घालायचं, जसं लागेल तसं पाणी घालून बॅटर बनवून घ्यायचं। आणखी थोडं पाणी घालून मिश्रण तयार करून घेऊ आपण। ते इथे तयार झालंय मिश्रण आपलं। याला 2-3 मिनिट फेटून घ्यायचं, असं विस्करने किंवा हाताने फेटून घ्या याला। असं एकसारखं पीठ पडलं पाहिजे खाली। आता याला 2-3 मिनिट फेटून घेतले मी। आता हे बॅटर आपलं तयार झालंय, याला झाकून बाजूला ठेवू, तोपर्यंत आपण पाक करून घेऊ। आता पाक करण्यासाठी इथे गॅसवर एक कढई ठेवली आहे। ज्या वाटीनं आपण 1 वाटी बेसन पीठ घेतलं होतं त्याच वाटीनं 1 वाटी साखर घ्यायची। जेवढं बेसन पीठ तेवढी साखर आणि तेवढंच पाणी घ्यायचं 1 वाटी। 1 वाटी साखरेसाठी 1 वाटी पाणी। आता ही साखर विरघळून घेऊ आपण। आपल्याला याचा एकतारी किंवा गोळीबंद असा पाक करायचा नाहीये। आपली साखर विरघळून पाकाला उकळी आली की तिथून पुढे 1 मिनिट याला चांगलं शिजू द्यायचं। बरोबर घड्याळात बघून 1 मिनिट, किंवा पाक थोडासा चिकट होईल एवढंच शिजू द्या। खूप जास्त एकतारी वगैरे पाक करायचा नाही, नाहीतर तो पूर्ण बुंदी होईपर्यंत एकदम घट्ट होऊन जाईल किंवा आतमध्ये पण जाणार नाही बुंदीच्या। उकळी आल्यापासून 1 मिनिटानंतर गॅस बंद केला इथे आपण, आणि आता हा झाकून पाक बाजूला ठेवून देऊ। आणि इथे बुंदी तळण्यासाठी एका कढईत तेल टाकून घेऊ। आता आपलं तेल गरम झालंय, यातले 2 चमचे तेल आपण आपल्या मिश्रणात टाकून घेऊ। गरम झालेलं तेल पोळखाण्याचे 2 चमचे टाकून घ्यायचे आणि याला परत एकजीव करून घ्यायचं, चांगलं फेटून घ्यायचं। तोपर्यंत आपलं तेल तापले। तेल आपल्याला मिश्रण टाकलं की लगेच वरती आलं पाहिजे, असंच तापलेलं पाहिजे। यापेक्षा जास्त नको किंवा कमी नको। तुमच्याकडे जर बुंदी करण्याचा झारा नसेल तर तुम्ही असे किसणीने बुंदी करू शकता, किंवा आपला जो तळण्याचा झारा असतो त्याने पण करू शकता। माझ्याकडे इथे बुंदी तळण्याचा झारा आहे, मी याने बनवणार आहे बुंदी। हा झारा एकदम असा खाली कढईजवळ धरायचा नाहीये, थोडासा उंचीवर धरायचा आणि असा झारा हलवायचा नाही, एका जागेवर ठेवायचा आणि बुंदी आपोआप पडू द्यायची। आता याच्यामध्ये बॅटर टाकून घेऊ आपण। बघू शकता अशी बुंदी पडू द्यायची आपोआप, आणि थोडंसं उंचीवर धरायचं आहे कढईपासून।
मस्त अशी गोल एकसारखी बुंदी पडते आपली। आता इथे आपली बुंदी पाडून झाली आहे। आता याला हलवून घेऊ। एखाद मिनिट भरच ठेवायची बुंदी, खूप पटकन तळल्या जाते। तिथे आपली बुंदी तळून झाली आहे। हिला काढून घेऊ आता। इथे बुंदी काढून घेतली आपण। एकदम मस्त असा कलर आलाय आपल्या बुंदीला आणि आकार पण छान आला, एकसारखा गोल झालाय। आणि बुंदीचा एक दाणा तुम्हाला फोडून दाखवते। वरतून कवर झाले आणि आतून पोकळ झाली बुंदी आपली मस्त। अशीच व्हायला पाहिजे, म्हणजे ती पाक छान पिते किंवा आतपर्यंत पाक मुरतो। आता ही बुंदी आपण तयार केलेल्या पाकात टाकून घेऊ। पाकात टाकून बुंदी 2-3 मिनिटं भिजू द्यायची, म्हणजे चांगला आतपर्यंत पाक मुरतो। तोपर्यंत आपण दुसरी बुंदी इकडे करून घेऊ। बुंदी करताना प्रत्येक वेळी झाऱ्या असा पुसून हाताने किंवा कापडाने किंवा टिश्यू पेपरने असं स्वच्छ करून घ्यायचा, मगच दुसरं बॅटर टाकायचं। आता इथे दुसरं पण बॅटर टाकून आपण दुसरी बॅच तळून घेऊ। ही पण बुंदी आपली तळून झाली आहे, हिला पण काढून घेऊ। आता आपली पाकातली बुंदी भिजली आहे तोपर्यंत ती बाहेर काढून घेऊ। मी असा बाउल घेतला एक, त्याच्यावर चाळणी ठेवून घेतली आणि तिच्यावर आपण ही बुंदी काढून घेणार आहोत। एकदम निथळून घ्यायची बुंदी, तरी पण अशी काढायची चाळणीवर, म्हणजे थोडाफार पाक शिल्लक असेल तर तो खाली निथळतो। आता इथे बुंदी काढून झाली आपली पाकातून, खाली बघू शकता कसा पाक निथळून आलाय। ही बुंदी आता जरी ओली दिसत असली तरी नंतर थंड झाल्यावरती एकदम मस्त अशी सुट्टी आणि कडक होते। मधून मधून हलवायचं तिला। आता आपण इथे दुसरी बुंदी करून घेऊ, आणखी शिल्लक राहिलेली। थोडासा झाऱ्या हल्ला की मी तुम्हाला दाखवते, खाली बघू शकता तुम्ही आपल्या बुंदीला कशी टोकं निघालेत किंवा शेंडी आली आहे, एकसारखी गोल झाली नाही। झाऱ्या हल्ला की अशी बुंदी तयार होते, म्हणून झाऱ्या हलवायचा नाही, बुंदी मनानेच पडू द्यायची। असं हलवलं की त्याला टोकं निघतात। आता ही पण बुंदी आपली तळून झाली आहे, हिला पण काढून घेऊ। आता ही पण बुंदी पाकात टाकून घेऊ। पाक जर एकदम थंड झाला तर थोडासा मध्ये गरम करून घ्या, खूप जास्त पण गरम करायचा नाही, नाहीतर तो पुढे जाईल, एक तारी होईल। आता ती पण बुंदी 2-3 मिनिट ठेवून काढून घेतली। इथे थोडंसं बॅटर मी शिल्लक ठेवलंय, त्याचे 2 भाग करून घेऊ। एका वाटीमध्ये थोडंसं मिश्रण काढून घेऊ।
आता हे बाउलमध्ये आपण लाल कलर टाकून घेऊ खाण्याचा आणि वाटीमध्ये हिरवा कलर टाकून घेऊ. कलरची बुंदी बनवून घेऊ आपल्या बुंदीमध्ये मिक्स करण्यासाठी. जशी कार्यक्रमात रंगीत बुंदी असते तशी बुंदी बनवून घेऊ. पण तुम्ही घरगुती खाण्यासाठी करत असाल तर ही बुंदी नाही केली कलरची तरी चालेल. आता दोन्ही कलर आपले मिक्स झालेत. आता अगोदर हिरव्या कलरची बुंदी आपण करून घेऊ. मस्त अशी बुंदी पडतीये. हे सगळं करण्यासाठी 2 माणसं असतील तर छान पटपट होतात हे. आता लाल कलरची बुंदी पण आपण अशीच करून घेऊ. लाल कलरची बुंदी तळतीये तोपर्यंत हिरवी बुंदी आपण पाकामध्ये टाकलेली आहे. तर हिरवी बुंदी पाकातून काढून घेऊ आणि लाल बुंदी टाकून घेऊ. तिला पण थोडा वेळ पाकात भिजू देऊ. आणि ही पण बुंदी काढून घेऊ. इथे आपली पिवळी बुंदी एकदम मस्त अशी कोरडी झाली आहे. आणखी पण थोडा वेळेला थंड होण्याची गरज आहे, आणखी कोरडी होईल. आणि ही कलरची बुंदी त्यात मिक्स करू आपण. आता हे सगळं मिक्स करून घेऊ. असं मिक्स करून झाल्यावर मोठ्या ताटामध्ये किंवा परातीमध्ये तुम्ही अशी पसरून हिला एकदम कोरडी करून घ्या, म्हणजे कडक होईल मस्त आपली बुंदी. ही अजून थोडीशी ओलसर आहे, पण या पद्धतीने तुम्ही पण बुंदी एकदा घरी नक्की करून बघा. एकदम लग्नाच्या पंक्तीत मिळते तशी बुंदी तयार झालेली आहे आपली.